महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शिरवळ गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या मेळाव्यात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती गुरुदेव बरदाडे व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य स्वातीताई बरदाडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बकाजीराव पाटील, तालुका अध्यक्ष दत्ता नाना, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते आप्पासाहेब देशमुख, त्याचबरोबर शिरवळ गावचं आमचं जिल्हा परिषद ज्यांनी गेली 5 वर्ष नेतृत्व केलं ते उदयदादा कबुले, आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक धडाडीचे नेते नितीन बापू पाटील, त्याचबरोबर माजी सभापती राजाभाऊ तांबे, त्याचबरोबर आपल्या गावचे सरपंच रविराज दुधगावकर, अमोल कबुले, त्याचबरोबर ज्येष्ठ सदस्य प्रकाशराव परकंदे, दिलीपराव गुंजवटे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच दशरथराव निगडे, दत्तम कुंभार, त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच छायाताई जाधव, त्याचबरोबर आपल्या माजी सभापती मांगलेताई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन, त्यांचे सहकारी, व्यासपीठावर सर्व मान्यवर, आमचे आदरणीय शामराव गाडवे, मार्गदर्शक शामराव गाडवे, सर्व व्यासपीठावर सर्वांचं मी नामोल्लेख करू शकतो, पण आता मला माफी करावी। आज या शुभदिनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका राजकारणामध्ये काय येत असतो, जात असतो, बदलत असतो। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पंचायत राज व्यवस्थेला जन्म दिला, म्हणून करता खेड्याचा कार्यकर्ता सरपंच झाला, उपसरपंच झाला, ग्रामपंचायतला तो गेला, तोच सरपंच, तोच कार्यकर्ता पंचायत समितीला पाहू गेला, तोच कार्यकर्ता जिल्हा परिषदला गेला आणि तोच कार्यकर्ता या राज्याचा आमदार, मंत्री, मुख्यमंत्री झाला। त्याचं सर्व श्रेय चव्हाण साहेबांचं आहे, हे तुम्हाला मला विसरून चालणार नाही। आदेशराव, तुम्ही आमचे चांगले मित्र आहात। उदयरावनी मलमाचा डबा आणला, मलम लावून टाकलं, तुम्ही सहज खपली काढली। आता खपली काय काढायची गरज नव्हती, पण वातावरण असतं की माणसाला वाटतं निघालं। मी म्हटलं एकदाच पराभव झाला, उदयरावनी चितळ्याचा श्रीखंडाचा डबा आणावा तेवढं मला। जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपला आणि 22 ते 26 हा कार्यकाळ 4 वर्ष, तब्बल 21 तारखेला 4 वर्ष पूर्ण होत आहेत की जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्य सरकारने घेतल्या नव्हत्या, किंबहुना काही तांत्रिक अडचणीमुळे, आरक्षणामुळे घेता आल्या नव्हत्या। अशा पद्धतीच्या 4 वर्षाच्या रखडलेल्या निवडणुका आता या ठिकाणी 5 तारखेला होऊ घातल्यात। त्या निमित्तानं हा मेळावा पार पडत असताना मी एकच सांगेन, रात्री 22च्या नंतर 26 पर्यंत जिल्हा परिषद गटातील प्रत्येक व्यक्तीच्या न्याय हक्कासाठी बांधण्यासाठी मी तत्पर। प्रशासक लागल्यानंतर लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा मी मकरंदाबांच्या माध्यमातून असेल, ज्या ठिकाणी मी वारंवार आव्हानांना सुद्धा त्रास द्यायचो नाही, ज्या ठिकाणी माझी ताकद पोचायची का तुम्ही माझे अध्यक्ष होतो, या निमित्तानं कुठल्या अधिकाऱ्याला फोन लावला तरी ठीक आहे, ऐकायचे, समजून घ्यायचे आणि निघत असेल तर मार्ग काढायचे। परंतु त्यांच्या पशी एकच शिक्का होता की मी जरी माझे अध्यक्ष असलो तरी ह्या विभागाचे आमदार मकरंदाबांचा आणि आता राज्याचे मंत्री यांचा हा अवस्था माईक बंद झालाच पाहिजे। त्यामुळं मंचकावरचे सर्व सन्मान्य मान्यवर, या गटामधील सर्व आपण विविध गावचे मान्यवर कार्यकर्ते, बंधू भगिनी, पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, या निवडणुकीची आचारसंहिता आता सुरू झाली आणि 5 तारखेला
या निवडणुकीचं मतदान आहे आणि आपल्याला 21 तारखेपर्यंत उद्याच्या या निवडणुकीचे उमेदवार ठरवून अर्ज सुद्धा भरायचे. अतिशय कमी कालावधीमध्ये ही निवडणूक आयोगाने घेतलेली आहे. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना या निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला अतिशय